नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करतोय. बघा, नवी मुंबई महानगरपालिकेची गट अ ब क या संवर्गाच्या जाहिरात या ठिकाणी आलेली आणि त्याचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपल्याला काय आहे तो शुद्धीपत्रक म्हणा किंवा त्यांचं परिपत्रक या ठिकाणी भेटलेला आहे. तो अभ्यासक्रम ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास या ठिकाणी इतका जीव लावून करायचा आहे, जीव तोडून करायचा आहे की सिलेक्शन फिक्स झालं पाहिजे. तो सिलेबस काय आहे, 20 संवर्गातील पूर्ण सिलेबस या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषणासहित सांगतो. कशा पद्धतीने जे स्वरूप आहे अभ्यासक्रमाचं एक्झामचं ते देखील या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. किती मार्काला कोणता सब्जेक्ट आहे ते देखील आपण बघणार आहोत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी आपण आता जी न्यायालयीन भरती आहे ती न्यायालयीन भरती त्यामध्ये शिपाई आणि क्लर्कच्या जागा जास्त आहेत. त्या धर्तीवरती आपण इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती क्लर्कची रेकॉर्डेड बॅच दिलेली आहे आणि शिपाईची देखील रेकॉर्डेड बॅच ठिकाणी दिलेली आहे. आता ही जी शिपाईची रेकॉर्डेड बॅच आहे न्यायालयीन मुंबई उच्च न्यायालयीन भरती संभाजीनगर नागपूर मुंबई. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी जागा भरपूर आहेत शिपाईच्या. तर 99 रुपयाला आपण ही बॅच दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ते स्पर्धा परीक्षेचं शिक्षण या ठिकाणी पोहोचावं, त्याचं देखील स्वप्न साकार व्हावं म्हणून या ठिकाणी आपण फी कमी ठेवलेली आहे. ही 99 रुपयाची बॅच शिपाईसाठी आहे, 499 रुपयाची बॅच ही क्लर्क साठी आहे. बघा, खूप मोठा वर्ग या ठिकाणी क्लर्क साठी या मैदानात उतरलेला आहे. पण सर्वांच्या पुढे जो आपला घोडा एकदम पूर्णपणे फास्ट एक नंबरला असला पाहिजे त्याकरता ही बॅच तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, ही बॅच घेण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्यामध्ये ह्या दोन्ही बॅच आपल्याला उपलब्ध आहेत. त्यानंतर जर काय आपल्याला अडीअडचणी असतील, काय अजून याबद्दल विचारायचं असतं तर एक मी तुम्हाला नंबर सांगतो, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहितीसाठी त्यांना संपर्क करा. ठीक आहे, चला आता आपल्या मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी आपण जाऊया. जो काही मुंबई महानगरपालिकेचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि जे सिलेबस वरती त्यांनी जे परिपत्रक काढले ते परिपत्रक गट अ ब आणि क असे 20 संवर्गातील हे परिपत्रक आहे. तर त्याकरता जी परीक्षा योजना आहे ती परीक्षेचं जे काही स्वरूप आहे ते किती प्रश्न असणार आहेत, किती वेळ असणार आहेत, परीक्षेचे जे प्रश्न आहेत ते कसे असणार आहेत आणि पोस्ट सिलेबस आणि मार्क वेळ सगळे या ठिकाणी असणार आहे. आता सगळ्या पदांचा उलगडा होतोय. पहिलं पद आहे वैद्यकशास्त्र तज्ञ. याला सिलेबस बघा, मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता चाचणी आणि तांत्रिक विषय. या ठिकाणी तुम्हाला मार्क सुद्धा दिसत असतील, असं मी मोठं करतो की तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. बघा, आता प्रश्नाचा दर्जा आहे तो पदव्युत्तर पदवी. बघा, तांत्रिक विषयाला 60 गुण आहेत आणि इतर विषयाला 10 गुण आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात पेपर येईल. 100 प्रश्न संख्या असेल, 200 गुण असतील, 2 तास असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतील. त्यानंतर शल्य चिकित्सक सर्जन यासाठी सुद्धा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता चाचणी 10 गुण आणि तांत्रिक विषयाला 60. सेम पदव्युत्तर दर्जा असेल प्रश्नाचा. मराठी इंग्रजी माध्यम 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास वेळ तुम्हाला असणार आहे. त्यानंतर स्त्रीरोग तज्ञ यासाठी सुद्धा सेम सिलेबस आहे, सेम टाइम आहे. बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बालरोग तज्ञ सेम सब्जेक्ट, सेम मार्क आणि पदवीधर दर्जा मराठी इंग्रजी माध्यम आणि 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न. त्यानंतर क्ष किरण तज्ञ सेम आहे, काही बदल नाही, सेम त्याच्यासाठी सुद्धा. विकृती शास्त्र तज्ञ सेम आहे, सेम, काही बदल नाही, वेगळं काहीच नाही. इंटेन्सिव्हिस्ट बघा, इंटेन्सिव्हिस्ट याच्यासाठी सुद्धा सेम आहे, काही सुद्धा बदल नाही. त्यानंतर बदिरीकरण तज्ञ बघा, याच्यासाठी सुद्धा सेम आहे, काही सुद्धा बदल नाही. 10 मार्क मराठी इंग्रजी सामान्य भौतिक क्षमता चाचणी तांत्रिक विषय 60. दर्जा पदव्युत्तर बघा, पोस्ट ग्रॅज्युएट माध्यम मराठी इंग्रजी 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे अस्थिव्यंग तज्ञ सेम आहे, सेम, काही सुद्धा बदल नाही. बघा, काही सुद्धा नाही. बघा, जो टेक्निकल आहे तो 60 मार्क मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान याच्यासाठी 10 मार्क. दर्जा पदव्युत्तर मराठी इंग्रजी माध्यम 100 प्रश्न, 200 गुण, वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न. त्यानंतर त्वचारोग तज्ञ सेम आहे, संक्रमण रक्त संक्रमण अधिकारी ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर सेम स्ट्रक्चर आहे. मेडिकल रेकॉर्ड कीपर अधिकारी सेम स्ट्रक्चर आहे, काहीही बदल नाही, लक्षात घ्या. वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी उरोरोग व क्षयरोग तज्ञ बघा, मराठी इंग्रजी सामान्य 10 प्रश्न,
पदव्युत्तरची दर्जा आहे. मराठी इंग्रजी 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास, वस्तुनिष्ठ बहुप्रकारचे प्रश्न. बघा त्यानंतर कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी सेम आहे, काही सुद्धा बदल नाही. पशुवैद्यकीय अधिकारी बघा हे सुद्धा सेम आहे, काही बदल नाही, सेम. सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर याच्यासाठी सुद्धा बघा सेम आहे, सेम, काही बदल नाही. एकच अभ्यासक्रम आहे. फक्त तुम्हाला ज्या त्या विषयातले ज्या त्या तुमचं स्पेशलायझेशन असेल त्यातले तुम्हाला ते टेक्निकलचे प्रश्न असणार आहेत, तेवढाच बदल असेल. महापालिका उपसचिव सेम स्ट्रक्चर आहे, सेम स्ट्रक्चर. बघा म्युनिसिपल डेप्युटी सेक्रेटरी मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक क्षमता चाचणी आणि संबंधित विषय दर्जा पदवीचा असणार आहे. मराठी इंग्रजी माध्यम 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास, वस्तुनिष्ठ बहुप्रकारचे प्रश्न असणार आहे. त्यानंतर बघा सहाय्यक विधी अधिकारी सेम स्ट्रक्चर आहे, सेम, काही बदल नाही. कनिष्ठ अभियंता सेम स्ट्रक्चर आहे, सेम, मार्कही तेच, विषय पण तेच आणि वेळ पण तेच, प्रश्न तेच, माध्यम तेच. ओके. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी सेम स्ट्रक्चर आहे, काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही यामध्ये. त्यानंतर आता बदरीकरण तज्ञ यांच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो आता या ठिकाणी अभ्यासक्रम या ठिकाणी बघूया आपण. बघा अभ्यासक्रम यांच्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो बदरीकरण जो काय निश्चित केलेला जो अभ्यासक्रम आहे तो जो टेक्निकलचा आहे बरं का, तो त्याच्यामध्ये बघा बायोकेमिस्ट्री, जनरल अनालिस्टिक, बघा हे सर्व या ठिकाणी फिजिओलॉजी त्याच फील्डचा जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी दिलाय. रक्त संक्रमण अधिकारी वेगळा काही अभ्यासक्रम नाही. तुम्ही ज्या फील्डमध्ये तुमचे डिग्री घेतलेली आहे त्याच फील्डचे या ठिकाणी दिलेला आहे. आता आपण सगळ्यात महत्वाचं काय बघूया माहिती का, तो उपसचिव महापालिका त्यांचं बघूया, त्यांचं मेडिकल कीपर वगैरे. आता तुम्ही ज्या फील्डचे आहेत त्या फील्डचा तुम्हाला हा अभ्यासक्रम समजून येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ बघितल्याशिवाय पूर्णपणे सगळा सिलेबस चेक केल्याशिवाय तुम्ही असं मागे राहू नका. सगळ्यांची पुढे जायचं असेल तर तुम्हाला तो सिलेबस सगळा पाहावा लागेल. बघा आपण ह्याच बघा महापालिका उपसचिव, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बघा सगळ्यात महत्वाचं राज्यघटना, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट चॅप्टर 2 आणि 3 आणि राईट ऑफ इन्फॉर्मेशन माहितीचा अधिकार 2005 चा बघा, आणि महानगरपालिकेसंबंधी कायदे आणि राज्यघटना. हे टेक्निकल मध्ये 60 मार्काला तुम्हाला हे प्रश्न विचारणार आहेत. त्यानंतर सहाय्यक विधी अधिकारीसाठी फंडामेंटल लॉ बघा, प्रोड्युसर लॉ, सिच्युएशनल लॉ, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, हे सर्व ऍक्ट या ठिकाणी दिलेले आहेत. ते ऍक्ट तुम्हाला या ठिकाणी करायची आहेत. कनिष्ठ अभियंता विद्युत, आता इलेक्ट्रिक जी काही डिग्री आहे ती इलेक्ट्रिक बद्दल सगळे या ठिकाणी सिलेबस मध्ये पॉईंट दिलेत. कनिष्ठ अभियंता यांत्रिकी बघा, मेकॅनिकलचे पण सगळा सिलेबस या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. अशा प्रकारे 19 जानेवारी 2026 ला या ठिकाणी हा सिलेबस, पात्रता, जो दर्जा आहे तो, परीक्षेचं स्वरूप सर्व या ठिकाणी महानगरपालिकेने स्पष्ट केलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांना अभ्यास करायला आता ह्या गोष्टी सोप्या जाणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका, अभ्यास चेक करा आणि जे पॉईंट त्यांनी या सिलेबस मध्ये दिले ते पॉईंट फोकस करून अभ्यास करा. तुम्हाला जो अभ्यास केलेला आहे ते प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येतील आणि त्यानंतर तुम्हाला तो पेपर सोपा जाईल. या ठिकाणी थांबूया. काही जर अपडेट असेल तर आपण पुढचा व्हिडिओ त्यावरती बनवणार आहोत. धन्यवाद.